बघा क्वेश्चन नंबर 6 मधला जो बी मधला सेकंड आहे बघा, त्याच्यात काय दिलेलं आहे, फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे आपल्याला कोणतं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे, पर्टिक्युलर सोल्युशन. आता बघा प्रत्येक डिफरन्शियल इक्वेशनला एक जनरल सोल्युशन असतं आणि खूप सारे पर्टिक्युलर सोल्युशन राहतात. तर पर्टिक्युलर सोल्युशन हे पर्टिक्युलर पॉईंटला राहतं, पर्टिक्युलर लोकेशनला राहतं. तर त्यांनी दिलेलं आहे बघा, फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन dy/dx इज इक्वल्स टू 6 - 3x. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे dy/dx इज इक्वल्स टू 6 - 3x ॲट गिवन ॲट पॉईंट दिलेलं आहे बघा, x इक्वल्स टू 0 y इक्वल्स टू 0. म्हणजे x इक्वल्स टू 0 y इक्वल्स टू 0 या पर्टिक्युलर पॉईंटला आपल्याला ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तर बघा मग आता सोल्युशन. मग सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, जनरल सोल्युशन फाइंड आउट करावं लागेल. आणि जनरल सोल्युशनमध्ये हे पर्टिक्युलर पॉईंट पुट करावं लागेल आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. मग इथं लिहायचं पहिले गिवन डिफरन्शियल इक्वेशन. मग गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, dy/dx इज इक्वल्स टू 6 - 3x. ठीक आहे. मग आता काय करायचं, एकतर याला व्हेरिएबल सेपरेबलनी सॉल्व करणार आहे आपण. ठीक आहे. का, कारण की इथं व्हेरिएबल सेपरेबल करणं इझी आहे. ठीक आहे. मग इथं काय करायचं, व्हेरिएबल सेपरेबल करा. मग dy इज इक्वल्स टू 6 - 3x आणि हा dx. मग आता याला काय करायचं, इंटिग्रेट करायचं. मग इथं लिहायचं इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे. मग इंटिग्रेशन dy इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 6 - 3x इंटू dx. ठीक आहे. मग इकडच्या बाजूला आता विथ रिस्पेक्ट टू dy, मग इकडे काय येणार, y येणार फक्त, कारण की 1 dx इंटिग्रेशन काय येतं, y येतं. ठीक आहे. आणि इथं काय होणार, इंटिग्रेशन सेपरेट होणार. 6चं इंटिग्रेशन येणार 6x मायनस 3 ॲज इट इज, आणि xचं इंटिग्रेशन येणार x⁻²/2 म्हणजे x⁻1 + 1. ठीक आहे. 1 + 1/1 + 1 आणि प्लस हा कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणजेच y इक्वल्स टू काय येणार, 6x - 3 इंटू x⁻²/2 प्लस c. हे काय आलं, जनरल सोल्युशन. काय, दिस इज जनरल सोल्युशन. हे लिहायचं, दिस इज जनरल सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग आता फाइंड आउट करायचं पर्टिक्युलर सोल्युशन. ठीक आहे. मग पुढच्या पेजवरती ॲट x इज इक्वल्स टू 0 y इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग हे काय करायचं, पुट करायचं कशामध्ये, गिवन डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. मग गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय, पुटिंग इन जनरल सोल्युशन. मग जनरल सोल्युशनमध्ये पुट करायचं. म्हणजेच 0 इज इक्वल्स टू 6 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0² प्लस c. मग बघा 0 इक्वल्स टू 0 मायनस 0 प्लस c, म्हणजेच c इक्वल्स टू किती आलं, 0 आलं. म्हणजे कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आली, 0 आली. ठीक आहे. मग कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी 0 आलेली आहे ती काय करायची, आपण जनरल इक्वेशनमध्ये पुट करायचं. मग इथं लिहायचं पर्टिक्युलर सोल्युशन ॲट x इज इक्वल्स टू 0 अँड y इज इक्वल्स टू 0. मग बघा इथं काय येणार, y इज इक्वल्स टू 6x - 3 इंटू x²/2 प्लस c ची व्हॅल्यू काय इथं 0 आहे. ठीक आहे. कारण की c किती आलं तर आपलं इथं 0 आलं होतं, म्हणून y इज इक्वल्स टू 6x - 3x²/2. हे काय आलं, पर्टिक्युलर सोल्युशन आलं. हे काय आलं, पर्टिक्युलर सोल्युशन ॲट पर्टिक्युलर
पर्टिक्युलर सोल्युशन ॲट x इक्वल्स टू 0 अँड y इक्वल्स टू 0. ठीक आहे. बघा हे 3 मार्कसाठी आलेलं होतं. याला काय आपण जनरल प्रोसेसच फॉलो केली आहे. फक्त याच्यामध्ये काय केलं आपण, तो एक्स आणि वायचे जे पर्टिक्युलर पॉईंटचं लोकेशन दिलेलं होतं ते आपण इथं ह्याच्यात ॲप्लाय केलं आहे. ठीक आहे. तर हा बघा 3 मार्काचा प्रॉब्लेम होता. आता आपण लास्ट प्रॉब्लेम सॉल्व करणार. ठीक आहे.